20 संत्र्यामध्ये असणारे न्यूट्रिशन व्हॅल्यू एका आवळ्यामध्ये असते असं म्हटलं जातं. आयुर्वेदानुसार सगळ्यात रिच फ्रूट कोणतं तर आवळ्याचं नाव येतं. शरीरातील डोक्याच्या केसापासून अगदी पायाच्या नखापर्यंत आवळा आवळा सगळ्या अवयवांना उपयोगी पडतो. आज आपण आवळ्याची गोळी किंवा आवळ्याचे गटागट बघणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी वजनी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे. हा आवळा स्वच्छ धुवून कोरडा केलेला आहे. पाण्याचा अंश असू नये ही काळजी घ्यावी म्हणजे या पाचक गोळी किंवा गटागट जास्त दिवस टिकते. इथं मी सगळे आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून असं डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे. डब्याचं झाकण बसत नाहीये म्हणून थोडासा आवळा कट करून घेतलेला आहे. असं डब्यामध्ये उकडल्यामुळे सगळे न्यूट्रिशन्स व्हॅल्यू त्या आवळ्यामध्येच राहतील. डब्याला गच्च झाकण लागते हे एकदा चेक केलेलं आहे. आता हा असाच डबा मी कुकरमध्ये ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मोजून 2 टेबलस्पून मी पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून डब्याला सुद्धा झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्टी काढलेली आहे. एक महत्वाची टीप, मुळात आवळा हा रसदार असतो त्यामुळे 2 टेबलस्पून पेक्षा इथं जास्त पाणी अजिबात घालायचं नाही. इथं आवळे व्यवस्थित वाफवून झालेले आहेत. आता मी आवळे एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवते. खूप थंड झाल्यावर आवळ्याच्या फोडी लवकर सुटत नाहीत. त्यामुळे जरासं कोमट असतानाच आवळ्याच्या फोडी आपल्याला सोडवून घ्यायचे. जे पाणी डब्यामध्ये आहे ते आपण यामध्ये वापरणार आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी सगळ्या फोडी सोडवून घेतलेल्या आहेत आणि बी बाजूला करून घेतलेले आहेत. आता या सगळ्या फोडी मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मिक्सरला फिरवताना जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे, ते 2 बॅचमध्ये मी 1-1 टेबलस्पून करून वापरलेलं आहे. मिक्सर चालू-बंद करत बारीक करावं म्हणजे लवकर ते बारीक होते. आवळ्याचे न्यूट्रिशन्स कमी होऊ नयेत म्हणून मिक्सर चालू-बंद करत बारीक करावे. जास्त वेळ फिरवू नये की जेणेकरून मिक्सर गरम होईल. मी दोन्ही बॅचमध्ये आवळे बारीक करून घेतलेले आहेत आणि सगळा पल्प मी एकत्र करून ठेवलेला आहे. आवळा वाफवण्यासाठीचं जेवढं पाणी घेतलेलं होतं ते सगळं पाणी मी इथं वापरलेलं आहे. इथं मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि 1च टीस्पून होईल इतकं मी तूप घातलेलं आहे. तूप मेल्ट करून घ्यायचं आणि तव्यावर पसरून घ्यायचं आहे. हा गूळ आपण विरघळायला ठेवणार आहे. तो तव्याला चिकटू नये म्हणून इथे 1 टीस्पून तूप घातलेलं आहे. त्याच्यापेक्षा तूप जास्त वापरू नये. आवळा गोळीची पूर्ण प्रोसेस ही आपण स्लो गॅसवरच करणार आहे. पूर्ण आवळा गोळी तयार होईपर्यंत याच्यावर अजिबात झाकण लावायचं नाही. कारण झाकणाला पाणी सुटतं आणि ते परत त्यामध्ये पडते. त्यामुळे आवळा जास्त दिवस टिकण्याची शक्यता कमी होते. इथं गूळ पूर्ण विरघळून झालेला आहे किंवा वितळून झालेला आहे. आता त्यामध्ये हा सगळा आवळ्याचा पल्प आपल्याला घालायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. टिप नंबर 4, आवळा गोळी बनवताना शक्यतो नॉनस्टिक पॅनच वापरावा किंवा कंपल्सरी नॉनस्टिक पॅनच वापरावा. म्हणजे गूळ आणि आवळा खाली तळाला चिकटणार नाही. आवळा गोळी किंवा आवळ्याचे गटागट बनवण्यासाठी गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवावी. त्याची चव चांगली येते. इथं स्क्रीनवर मी सगळं साहित्य दिलेलं आहे. साहित्याचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल देत आहे. आवळ्याचा पल्प आता बऱ्यापैकी घट्ट होत आलेला आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. या स्टेजला आपण जेवढे मसाले घेतले होते ते सगळे घालायचे आणि व्यवस्थित हलवून परत एकदा हे शिजवत राहायचं आहे किंवा आटवत राहायचं आहे. जोपर्यंत याची गोळी बनत नाही तोपर्यंत. आवळा गोळी बनते का नाही हे पाहण्यासाठी त्यातला पल्प थोडासा खाली प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड करून त्याची गोळी होते का हे एकदा चेक करायचं. ही स्टेप फार महत्वाची आहे. आणि जर त्याची गोळी होत असेल तरच किंवा इथे स्क्रीनवर तुम्ही बघा की त्याची एक चांगली जाड तार तयार होते. ही परफेक्ट खूण आहे की आपली आवळा गोळी बनत आलेली आहे. गॅस बंद करून मी हे पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. पिठी साखर हाताला लावून घ्यायची आणि मग त्याची गोळी तयार करायची आणि परत ती पिठी साखरेमध्ये घोळवायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आवळा आणि गुळाचा जर पाक व्यवस्थित झाला तर आवळ्याची गोळीही बनतेच. ज्या रंगाचा गूळ असेल त्या रंगाचाच आवळा गोळी तयार होते. जर आवळा गोळी बनत नाही असे वाटले तर हे मिश्रण अजून थोडेसे शिजवावे. या पद्धतीने मी बाकीची पण आवळा गोळी बनवून घेतलेली आहे. हे आवळ्याचे गटागट किंवा आवळ्याची गोळी खूप म्हणजे खूप मस्त चवीला लागते. एकदा नक्की करून बघा.
अजून बऱ्याच आवळ्याच्या नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. चॅनेलला अजून लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या. आवळा गोळीचा किंवा आवळ्याचे गटागटचा व्हिडिओ इथं माझा कंप्लीट होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक चवीच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.